मैं अगर बताऊं मेरे जवानी की किस्से, अरे स्टेटून पडणार ना. पैसे को पानी पिला खाली मस्त की लेमन राईस वगैरे दिलेला. शेवटी घरचं प्रेम आहे. त्यांनी बोलले की बाहेर तुम्ही खाणार त्यापेक्षा घरचंच जेवण देतो तुम्हाला, तर घरचंच जेवा बोलले. मग कैसा लगा? तुम मराठी में बात करते हैदराबाद में आके अरे हैदराबादी बोलने का ना तुम्हें. अरे हमें थोड़ा बहुत आता मैं यहाँ. आज निघायचं होतं, तर कालचा प्रोग्राम रात्री 1 वाजला संपायपर्यंत. सो फॅमिलीमधले बोलले की परत एकदा जाऊया ताडी पाहायला. सो बोललो चला शेवटचा दिवस आहे आणि निघूया. सगळे मस्त आहे की ताडी प्यायला बसलेत. परत आम्ही सकाळी आलो ताडी प्यायला. आणि सकाळ सकाळची ताडी मस्त असते. तर गाड्या पण डायरेक्ट ताडीच्या फार्ममध्ये. सूरज भाऊ मस्त आहे की ताडी वाटतोय सगळ्यांना. एकदम फ्रेश ताडी सगळे प्यायला लागलेले चाकण्यासकट. बोल ना की बोलत होतो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ताडी प्यायला मस्त लागते रोडवर. आणि ताडी बरोबर इकडे चाकणा आणायची गरज नाही लागत, म्हणजे टाइमपास खायला. इकडे एक जण घेऊन येतो सायकल वरती, सगळं भेटतं. अंड बोल, गुरा बोल, हे वेगवेगळे आयटम असतात. 20-20 रुपयामध्ये. छोटी छोटी झाडं दिसतात ना, ही तयार होतात आता. छोटी झाडं तयार होतात. ही झाडं मोठी झाली की ह्याच्यात ना ताडी येणार. आणि जी मोठी मोठी दिसतात ना झाडं, त्यांचं जरा संपलेलं आहे, म्हणजे आता त्याच्यातनं येणार नाही ताडी. हे एक छोटं झाड आहे. त्या बिया आहेत ना, त्या बिया खजुरासारख्या लागतात त्या, ते खातात सुकल्या की थोडंसं. ओले आहेत ते आता. डबल अरे बापरे. ऑफ रोड सो गरमी भरपूर असल्यामुळे विचार केला मुलांनी थोडंसं कॅनलमध्ये पोहूया, पाण्यामध्ये जाऊन थोडंसं थंड भेटेल. वाजलेत जास्तीत जास्त एक 10 वाजले असतील, 10-10:30 झाले तिथे पोहायला. त्यामुळे आमच्या पोरांचे झाले तो अंधे. मंगे आतमध्ये गेलं तो बाहेर यायलाच तयार नाही. त्याचं बेडूक झालेलं आहे. माप घेतो. याचं काय करायचं काय कळत नाही. कहां से आते हैं? लाकूड आहे र, लाकूड आहे र. मगर बिगर आली तर व्हायचा वांदा जायचा असा. लाकूड आहे र, तो बघ लाकूड. सो निघालोय आम्ही पोहून. मस्त जरा थंड झालं गरम वातावरणात. तर घरी जाता जाता म्हटलं थोडंसं फॅमिलीसाठी पण काहीतरी घेऊया, कारण तेलंगणा या साईडच्या ज्या साड्यांची स्टाईल वगैरे थोडी वेगळी आहे, डिफरंट आहे. असं म्हटलं घेऊया, कारण लग्न झालेले जे रायडर्स आहेत त्यांना माहिती आहे जर सोलो राईडला बाहेर पडलंच आहोत
तर मग काहीतरी घरी घेऊन जाणं भाग असतं, नाही तर मग पुढची राईड करायला भेटणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे बोललो 2-3 साड्या बघू, ते घेऊन निघूया आपण. सो फटाफट घेऊया आणि निघूया. 4 hours later. सो आपला मेटपल्लीचा प्रवास आता संपला आहे. इथे आलेलो मेटपल्लीमध्ये मित्राच्या घरी प्रोग्राम होते, पूजा वगैरे. सो ते संपले प्रवास. तर आता प्लॅन आहे निघायचं आपला इकडनं. डेस्टिनेशन अजून काही नक्की नाही आहे कुठे जायचं आहे. श्रीशैलमचा पण विचार आहे, प्लॅन कॅन्सल केलेला, पण आता लगेच एक अपडेट आली आहे, मित्राचं काम पुढे गेलेलं आहे मंगेशचं. तो विचार आहे श्रीशैलमला जायचा. सो गाड्या आपल्या रेडी आहेत. फक्त आता लगेजवरती फटाफट लावून घेतो आणि मग डायरेक्ट निघू. टिफिनमध्ये घरचे बोलतात थोडंसं काहीतरी घेऊन जावं खायला. सो लेमन राईस बनवतात, इकडचं जे स्पेशल बनवतात. तर आमची जी मैत्रीण श्री ती 1 नंबरचा लेमन राईस बनवते, तर तो आम्ही घेऊन जाणार आहोत. म्हणजे जेणेकरून रात्रीचा आमचं जेवणाचा खर्च वाचणार या ट्रिपमधला. सो बघूया किती वेळ लागतो, कारण जाताना एक मध्ये फॉरेस्ट लागतं नल्ला मल्ला. सो तो रोड जो आहे तो 5 नंतर बंद होतो बाईकसाठी, कारण त्या जंगलामध्ये वाघ वगैरे ह्या गोष्टी आहेत. आम्ही ह्याच्या आधी पण एकदा राईड केलेली श्रीशैलमची, त्यावेळेस तो रोड बंद झालेला 5 वाजता, पण आम्ही त्याच्या आधी निघून पुढे पोचलेलो. सो तो 1 तासाचा काहीतरी तो रोड आहे, 1-1.5 तासाचा. सो तो मला नाही वाटत आम्हाला आता भेटेल. आम्ही तिथपर्यंत जाऊन कुठेतरी थांबणार आणि उद्या सकाळी 6 नंतर जेव्हा रोड चालू होईल तेव्हा आम्ही पुढे श्रीशैलमला पोहोचणार. आणि प्लॅन आहे उद्याच्या उद्या दर्शन करून लगेच रिटर्न आपलं अख्खं सोलापूरपर्यंत यायचं. सो बघूया किती वेळ लागतो आहे. तो पण फटाफट लगेज वगैरे लावून घेतो आम्ही बाईकवरती. सो निघतो आम्ही फटाफट. चलो गाईज निकलते फटाफट. एवढा काही पसार आहे आपला. बॅग्स आहेत, 2 बॅग्स आहेत, रायडिंग जॅकेट घालायचे आहेत, हे घालायचे आहे. हो चलो भाई लोक, जायचं आहे आपल्याला फटाफट. बाकी हा पूर्ण रूम आमच्यासाठी दिलेला आहे इकडचा सगळा अख्खा. खातिरदारी खूप जोरात झालेली, फुल कूलर विलर. इकडे कूलर भरपूर लोक वापरतात, इथे AC जास्त मला नाही वाटत कोण वापरत आहे. हा ना रे. बाकी कसं वाटलं? खूप सुंदर. 2 दिवस राहिलो पण असं काही वाटलं नाही की बाबा अजून 1 दिवस वाढावा असं वाटत होतं. पण उन्हामुळे कंटाळा आला आपल्याला. थोडंसं उन्हामुळे 4 डे मोठा स्टे झालेला आमचा. चला आता फटाफट घेऊया, निघूया, कारण टाईम झालेला. आपल्याला तो नल्लामल्ला फॉरेस्टमध्ये पोहोचणार नाहीच होता, पण तिकडे काहीतरी शोधावं लागेल आपल्याला राहायला. आमची एवढी सुंदर झाली, खातेदारी एवढी जबरदस्त झाली, एवढी माणसं चांगली आहेत का एवढं प्रेम देतात हे लोक का विचारूच नका. आणि त्यांच्याकडे जी जेवणाची पद्धत आणि ह्याच्या पद्धती आणि त्यांचं माणसांकडे जे हे असते आपले बनायला दाखवतात सुंदर. असं वाटतं का नेक्स्ट टाइम वापस का आपण परत यावं आणि इथे आल्यानंतर हे आमचंच घर आहे असं आम्हाला वाटलं. असं बिलकुल वाटलं नाही की आम्ही पाहुणे आलोय का काय आलो. फक्त एकच आहे, मार्केटमध्ये फिरताना एक ट्रान्सलेटर ठेवावं लागेल आपल्याला. आपण पण बरोबर आहे ना, शेवटी त्यांचा काय बोलतो आपलं त्यांची पण ते बोलणार. आपण कसं आपल्या महाराष्ट्रात बोलतो मराठी बोल, बरोबर. आपण नाही बोलत कधी मराठी बोलणं. हा पण नाही आपली भाषा, आपण तर सगळ्यांची मुंबई सगळ्यांना सांभाळून घेते. आपण महाराष्ट्रमध्ये सांगते की बोलतात म्हणा, महाराष्ट्रीय लोक थोडंसं ते लोक त्यांच्या लँग्वेज चांगली गोष्ट आहे, पण समजून घेतात सगळी लोक बऱ्यापैकी. चला फटाफट निघूया मग आता आपण. सो भेटू डायरेक्ट गाडीवरती.
फायनली आम्ही निघालोय श्यामच्या घराकडनं. तो बरं वाटलं थोडंसं 2 दिवस त्यांच्या इथे राहून. आणि निघतानाचा व्हिडिओ शूट वगैरे केला नाही, कारण थोडंसं कसं अटॅचमेंट होती की 2 दिवस जे आम्ही राहिलो ते 2 दिवस असं म्हणजे 10-15 दिवस राहिल्यासारखं वाटत होतं. प्लस म्हणजे असं आम्ही कोणाकडे तरी येऊन थांबलोय राहिलोय असं वाटत नव्हतं. एक घरच्यासारखंच वातावरण होतं. मला त्यांची लँग्वेज आम्हाला काही कळत नव्हती एक्झॅक्ट, पण थोडंफार आम्ही घेतलं समजून आणि शिकून वगैरे. बाकी त्यांच्या फॅमिलीमध्ये श्यामच्या फॅमिली श्यामला श्रीला त्याच्या वडिलांना पण मराठी येतं बऱ्यापैकी. सो मजा आली त्यांच्याबरोबर राहून. सो बघू परत कधी येणं होईल. सो आता आपण जाऊया पहिलं पेट्रोल पंपावर, पेट्रोल भरूया आणि मग पुढच्या प्रोसेस लागेल. कारण आपल्याला श्रीशैलम अजून 8 किलोमीटर दाखवतंय. 8 तास दाखवतंय, 400 किलोमीटर आहे. तरी पण टाइम तर जाणार आहे, रात्र होणार आपल्याला. सो मध्ये कुठेतरी आपण जेवायला थांबू, कारण श्रीने आपल्याला लेमन राईस दिलेलं आहे. सो थोडंफार काहीतरी मध्ये घेऊ आपण खायला आणि मध्ये हॉल्ट करू. पहिलं फ्युएल ब्रुक घेतलंय, जिओचं पेट्रोल भरू आणि इथून 450 किलोमीटर समथिंग आहे श्रीशैलम. सो आज स्टे होईल श्रीशैलमच्या नल्लामल्ला फॉरेस्टच्या अलीकडे, कारण ते जंगल बंद होणार आहे. एक 5 नंतर तो रोड बायकर्ससाठी बंद असतो. सो त्याच्या आधी तर पोचणार नाहीच आहे आम्ही, कारण 5 तर इथंच वाजून गेलेले आहेत. तर 11-12पर्यंत जिथपर्यंत जातील तेवढं जाणार आहोत आम्ही. गावातले रस्ते एक नंबर आहे तिकडच्या. आपल्या गावातल्या रस्त्यांपेक्षा तरी खूप कठीण, खूप भारी वाटतात हे रोड. स्पीड ब्रेकर नाही आहे मेन म्हणजे रोड छोटा आहे, गावं येतात मध्ये मध्ये, स्पीड ब्रेकर भेटतच नाही आहेत ऑलमोस्ट आम्हाला. सो क्लायमेट पण मस्त वाटतंय. थोडासा आमचा रस्ता चुकला आहे. आता मी श्यामला सांगितलं, कॉल केलेला, तर आम्ही बोललो श्रीशैलमचं आमचं प्लॅन फिक्स झालेलं अचानकमध्ये. तो आम्ही या रोडने निघालो. तर तो बोलला की अरे तुम्ही हायवेने गेले पाहिजे, जो कन्याकुमारी हायवे लागतो. तो थोडासा तो मिस झाला आमच्यासाठी. ठीक आहे, हा रोड पण चांगलाच आहे. बघू, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं समजायचं आणि काय. तो मजा येते या रूटने पण. ट्रॅव्हलिंग करायला खूप भारी वाटतं आम्हाला. भारी वाटणं बोलण्यापेक्षा लोक जे भेटतात वेगवेगळ्या गावातली. ठीक आहे, आपल्याला आता आपण आउट ऑफ स्टेट आहोत, आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो आम्ही नांदेड बिंदेडपर्यंत, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आला आम्हाला लँग्वेजचा. जसं पुढे पुढे जाऊ तसं थोडंसं लँग्वेज वेगळी येते. काही लोक असतात समजून घेणारे, बरेचसे मुलं भेटतात, विचारतात यूट्यूब आहे का, हे का वगैरे. ठीक आहे, म्हणजे बरं वाटतं एकंदरीत. मजा येते मजा येते. तो राईड पण मस्त चाललेली आहे. जास्त नाही, आपला एक स्पीड आहे 70-80, 90-100 आम्ही डायरेक्ट हायवे असेल तरच, नाही तर तो पण नाही मारत मोस्टली. तर आम्ही पोहोचलो आता अर्ध्यावरती, एक 50 किलोमीटर मेटपल्लीपासून. तो गावातलाच रोड आहे मला वाटतं अर्ध्यापर्यंत तरी. नल्लामल्ला फॉरेस्टचा रोड तर बंद झाला असणार. सो अजून 8 तास तरी लागणार आहे. तर तेवढ्या वेळात कुठेतरी आम्ही थांबावंच लागेल. तर गाड्या मस्त परफॉर्मन्स दिले आहेत परत. आज पण थोडंसं चार्जिंगचा पॉईंटचा इश्यू झालेला, त्यासाठी थांबलेलो आम्ही माझ्या बाईकचा. सो बघू चार्जिंगचा पॉईंट होतो आहे का. सो आपण इलेक्ट्रिशियन पण घेऊन फिरतो बरोबर राईडमध्ये आमच्या. कुठे गेलं, कुठे पडलं ते. हे फसवायचे धंदे ना आम्ही लहानपणी करत होतो. हे पडलं ते पडलं. तुम्ही आता मला सांगा या सगळ्या गोष्टी. पटापट लावून घ्या, चला. जास्त काही नाही, छोटंसं काम आहे. बाकी गाड्या मस्त पळतात. ह्या गाडीचा एक मोठा इश्यू झालेला, टायर नवीन टाकलाय. इथे कुठेतरी बेंड झालेली रिम, या साईडलाच कुठेतरी झालेली, पण ते सक्सेस नाही झालं. पण बघू. सो टायर तर नवीन टाकलेले आपण.
हैदराबाद पर्यंत राईड मारायचा प्लॅन चाललाय आता, कारण थकवा आहे, एवढा नाही आहे. हो आले, ट्रॅफिक वाले आले आमच्यामध्ये. वा, सगळे व्हाईट कलरचे आहेत, एकच कलरचे सगळे बघा, छोटे मोठे सगळे मिक्स आहे. भारी आहे. पण चला पुढे पटापट. चला जरा हे विचार घे त्यांना बाजूला, पलता एवढी वरती. घे पटापट चल. ए छोटू चल ना पुढे, साईडने घे, साईडने चला, जाऊ दे. चला या साईडने कव्हर आहे, लेफ्ट साईडने घ्या. तो हैदराबाद पर्यंत जायचा प्लॅन आहे, काळोख होणार आहे जाईपर्यंत. कारण आत्ताशी आमचे जास्तीत जास्त एक पकडा 70 किलोमीटर फक्त चाललोय आम्ही. कारण लोड छोटा असल्यामुळे जास्त पळवता येत नाही गाड्या. तर बघू, हॉटेलमध्ये थांबायचा विचार आहे, पण हॉटेलमध्ये थांबलो झोपायला तर मग सकाळ लेट होणार, 7 वाजणार. आपली पोरं काय उठणार नाही. मग एकदा बेड भेटला की मग उठत नाही. तर बघूया कसं काय जमतंय आपल्याला पुढे ते. पोहोचलो आता आम्ही. इथून श्रीशैलम आता आहे जवळजवळ एक 250 ते 300 किलोमीटर आहे. जो फास्टेस्ट रूट भेटला तर, फास्टवाला रूट भेटला तर मला, तर बघूया किती वेळ लागतोय आपल्याला जायला. बघू किती वेळ लागतोय. थोडंसं पेटपूजा करूया म्हटलं, कारण आपल्याला घराकडनं मस्त की लेमन राईस वगैरे दिलेला. शेवटी घरचं प्रेम आहे. त्यांनी बोलले की बाहेर तुम्ही खाणार त्यापेक्षा घरचंच जेवण देतो तुम्हाला, तर घरचंच जेवा बोलले. मग कैसा लगा? तुम मराठी में बातें करते हैदराबाद में आके, अरे हैदराबादी बोलने का ना तुम्हें. अरे हमें थोड़ा बहुत आता यहाँ आपको होना चाहिए ना. हे बघा, हैदराबादी हे बोलने बघा. का मिया. घरगुती जेवण. हेच जर आम्ही हॉटेलला गेलो असतो ना तर कमीत कमी 400-500 रुपये बिल झालंच असतं. तर ते पैसे आमचे वाचले, 400-500 रुपये. तर मजा आली राईडला. आता मस्त की जेऊ, थोडंसं कुरकुरे वगैरे. गर्दा उडा देता. अरे ठीक आहे. म्हणजे भारी, म्हणजे थोडंसं म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये जातो ना तसं वेगवेगळी लँग्वेज येते. तेलंगणामध्ये आम्ही थोडंसं तेलुगू भाषा ट्राय करत होतो बोलायची, थोडीफार येत होती आम्हाला. थोडा तेलुगू बोल के दिखा भैया. बस हवा निकल गई. नहीं यार, भूल गए, स्टेट चेंज हो गया. चला आम्ही फटाफट घेऊन घेतो. आम्हाला जवळजवळ 250-300 किलोमीटर आहे अजून. 250-280 आहे काहीतरी. बट थोडंसं झोपायचं पण आहे, त्यामुळे हॉटेल पण घ्यायचं आहे. तर आमच्या मित्राला फोन केलेला, तो बघतोय हॉटेलचं ह्या रूटला जिथे भेटेल तिथे आम्ही थांबणार, हे करणार. एक 5 तास तरी झोप झाली तरी बस. कारण उद्या परत नाही म्हटलं तरी 150-200 किलोमीटर, 150 किलोमीटर पकडा. आताही 150 मारू आपण. उद्या 150 किलोमीटर जाणं डायरेक्ट श्रीशैलमला. सो भेटू आपण जेवून पटापट. हे इकडचं स्पेशल चकली टाईप घेतलं आहे, लेज आहेत. सो या जेवायला तुम्ही पण, आम्ही येऊन जेवतो आणि बाकी निघू थोड्या वेळात लगेच. सो जेवण वगैरे झालेलं मस्तपैकी. हेवी झालं थोडंसं जेवण, कारण राईस राईडमध्ये आम्ही अवॉइड करतो मोस्टली. पण ठीक आहे, आपलं घरचं होतं त्यामुळे काय प्रॉब्लेम नसतो एवढा. तर मस्तपैकी पोट भरलेलं आहे. आता कुठेतरी थोडंसं जागा बघू आणि झोपू, कारण झोप तर येणारच आहे ही 100%. अजून 1 तासभर आपण गाडी चालवूया. आणि फॉग लाईटचा इकडे काही इश्यू नाही आहे, कारण कोणी अडवलं नाही अजूनपर्यंत तरी. मुंबईमध्ये अशी न्यूज आलेली आहे की फॉग लाईट अलाउड नाही, पण इथे तर काही इश्यू नाही आहे आपल्याला अजून तरी आला. सो चॅनल जर तुम्ही बघत असाल, हे व्हिडिओज जर आवडले असतील तर नक्की कमेंट करा. मी लाईक करा सांगत नाही, कमेंट नक्की करा, म्हणजे अजून काय असेल ते इम्प्रूव्हमेंट करू हळूहळू आपण. थोडंसं माईकचा इश्यू आहे आमच्याकडे अजून. सो माईकचं बघू आपण, करूया पुढच्या राईडमध्ये पर्यंत काहीतरी करू. सो आवडत असेल व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करा. सो आता कुठेतरी थांबूया आणि झोपेचा विषय करूया, कारण झोप यायला लागलेली आपल्याला हळूहळू आता, कारण राईस खाल्ल्यामुळे. पंपावर बघूया, जिओ पंपावर थांबू. सो
श्रीशैलमच्या मेन हायवेला आम्ही पोहोचलो आहे. बॉर्डर आता बंद असणार, 6 वाजता चालू होईल डायरेक्ट. तर पंपावरती आलो आपल्या जिओच्या पेट्रोल पंपावर. कारण आम्ही जास्ती करून जिओचंच पेट्रोल भरतो आहे. 117 रुपये लिटर आहे, पण आम्ही जिओचंच भरतो का, कारण ॲव्हरेज जरा चांगलं भेटतं. आणि पंपावरती हा मुलगा होता, त्याच्याशी आम्ही माहिती घेतली. दीपक नाव आहे त्याचं. तर त्यांनी हॉटेलशी आम्हाला कॉन्टॅक्ट करून दिलेला, इकडे हॉटेलशी एक कॉन्टॅक्ट करून दिलेला. तर ते हॉटेल भेटलं, एक 700-800 रुपये घेणार आहे. आपल्याला फक्त 4 तास झोपायचं आहे, कारण 6 वाजता आपला फॉरेस्टचा रोड जो आहे तो क्लोज असतो बायकर्ससाठी, तो चालू होणार आहे. आपण आता निघूया. एक 22 मिनटं, किती मिनटं, किती 22 किलोमीटर. 22 किलोमीटरवरती आहे. तर एक पकडा 25 मिनटं पकडा एक, कारण आता नाईट आहे, रोड खाली आहे. तो आपण निघूया फटाफट पुढच्या याला, डायरेक्ट झोपूया आणि 3 तासांनी सकाळी लवकर जाऊया. चला बाय.